वळूयात पुढील बातमीकडे। कोल्हापुरात माधुरी हत्तीचा मुद्दा पुन्हा तापलाय। माधुरी हत्तीच्या घरवापसीसाठी लाक्षणिक उपोषण केलं जात आहे। माधुरीच्या घरवापसीसाठी राजू शेट्टी यांनी उपोषण केलं। नांदणी मठातील प्रसिद्ध माधुरी हत्तीला वंतारा येथे घेऊन जाण्यास आज 1 वर्ष पूर्ण होत आहे। सर्वोच्च न्यायालय, राज्य शासन आणि उच्चाधिकार समितीने निर्णय देऊनही प्रशासकीय दिरंगाईमुळे हत्ती मठात पाठवण्यासाठी टाळाटाळ केली जाते। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी अमर पाटील सध्या आपल्यासोबत जोडले गेले आहे। अमर, काय भूमिका आहे राजू शेट्टींची? 1 वर्ष पूर्ण झालं तरी आजपर्यंत माधुरी हत्तीला नांदणी मठामध्ये पुन्हा एकदा आणलं गेलं नाही। यासाठी मोर्चा झाला, आंदोलन झालं। या मोर्चामध्ये सर्व भागातील, नांदणी भागातील असतील किंवा जैन समूहाचे सर्व घटक एकत्र आले होते। त्यामुळे मोर्चा मोठा झाला होता, नांदणीपासून कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत। यानंतर विविध घडामोडी घडल्या आणि त्यानंतर वनताराच्या एका कमिटीने सांगितलं होतं की माधुरी हत्तीला आम्ही परत देतो आणि त्या देण्याची तयार झाले। आता माधुरी हत्तीसाठी ज्या ज्या सुविधा वनतारामध्ये आहेत त्या सुविधा नांदणी मठाने कराव्यात अशा एक नियम आलेला आहे आणि त्यासाठी एक तयारी पण चालू आहे। परंतु गेल्या काही दिवसापासून तो शिस्तीत काम चालू आहे असं राजू शेट्टींचं म्हणणं आहे। ते लवकरात लवकर काम करावं आणि माधुरी हत्तीला पुन्हा एकदा परत आणावं यासाठी प्रयत्न चालू आहेत। अमर, प्रशासनाकडून काय सांगण्यात येत आहे? साधारण किती दिवस आणखी लागू शकतात माधुरी हत्तीला कोल्हापुरात पुन्हा येईपर्यंत? आणि याच पार्श्वभूमीवर ही दिरंगाई अशीच सुरू राहिली तर राजू शेट्टींनी काही इशारा दिलेला आहे का त्यांच्या उपोषणासंदर्भात? आज सकाळपासून उपोषण सुरू झालंय, अजून इशारा वगैरे काय दिलेला नाही। थोड्या वेळात राजू शेट्टींनी सांगितलं मी 1 दिवस उपोषण करतो, परंतु त्याची पुढची भूमिका ही संध्याकाळी जाहीर करण्यात येईल असं राजू शेट्टींनी सांगितलं। जी अमर, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। बातमी नाशिकमधून। नाशिकमधील शालार्थ आयडी घोटाळा प्रकरण शिक्षण संस्था